मित्रांनो, आरक्षणाबाबत अमोल कोल्हे यांची भूमिका तर काय? अमोल कोल्हे छत्रपती शिवाजीराजे आणि संभाजीराजे यांची भूमिका घराघरात पोहोचवलेला अभिनेता आहे. या भूमिका त्यांनी अजरामर केल्या आहेत. मात्र नाटकांमधून मिळालेली लोकप्रियता राजकारणात वापरण्याचा प्रयत्न अमोल कोल्हे सातत्याने करताना दिसत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमोल कोल्हे हे स्वतःला सर्वज्ञानी समजायला लागले आहेत असं दिसतंय. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांचा वलय वापरून कोल्हे यांनी राजकारणात चांगलं यश मिळवलंय. महत्वाची बाब म्हणजे कोल्हे ना कधी गड किल्ल्यांवर होणाऱ्या आक्रमणावर बोलले, ना मराठा समाजाच्या आरक्षणावर. महाराष्ट्रात जातीत जनगणना व्हावी आणि कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता समाजाला आरक्षण देण्यात यावं अशी मागणी खासदार कोल्हे यांनी केली होती. यावर मनोज जरांगे यांनी संताप व्यक्त केला होता. मराठ्यांचं मत घ्याईपर्यंत गोड बोलायचं, एकदा मत घेतलं की जात जागी झाली. आमच्या मराठ्यांना हेच तर कळलं नाही. आता मराठ्यांचे डोळे उघडले आहेत असा अमोल कोल्ह्यांवर हल्लाबोल देखील त्यांनी केला होता. कोल्हे आणि मराठा समाजाला सातत्यानं फसवलं गेलं. मग ती औरंगाबादच्या छत्रपती संभाजीनगर नामांतर असेल अथवा मराठा आरक्षण असून त्यांनी प्रत्येक वेळी आपली भूमिका बदललेली आहे. त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेवर देखील त्यांनी टीका केली. कोल्हे यांच्या असल्या या गोष्टी मराठा समाजाला लक्षात येऊ लागला आहे. म्हणून शिवस्वराज्य यात्रेदरम्यान मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत आंदोलकांनी कोल्हे यांचा ताप आढळून भूमिका स्पष्ट करण्याची मागणी देखील केली. आम्ही मराठ्यांसोबत आहोत असं केवळ आश्वासन देऊन नंतर विरोधात भूमिका घेणे हे कॉलेज दुपट्टी राजकारण आहे का? किंवा आपल्या स्वकीय शत्रूचा आधी बंदोबस्त करावा लागतो हे शिवरायांचं धोरण अमोल कोल्ह्यांचं बाबतीत तंतोतंत लागू होतं का? तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा.